ज्या पश्चिम बंगालमध्ये महिनाभरापूर्वीच विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्याच पश्चिम बंगालमध्ये आता 4,000 ईव्हीएम मशीन एकाच वेळी जळून खाक झाल्यात। या घटनेनंतर सोशल मीडिया पासून ते राजकीय वर्तुळापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। म्हणजे ज्या इमारतीमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी वापरलेले ईव्हीएम ठेवण्यात आले होते, त्याच इमारतीला आग लागली कशी? दुसऱ्या तिसऱ्या मजल्याला लागलेली आग 8व्या 9व्या मजल्यापर्यंत पोहोचली कशी? आग लागली की लावली गेली? 4,000 ईव्हीएम मशीन जाळून विधानसभा निवडणुकीतील वोट चोरीचे पुरावे नष्ट केले गेलेत का? असे अनेक प्रश्न पश्चिम बंगालसह देशभरातील करोडो लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेत। तर विरोधकांनी देखील या प्रकरणाबाबत संशय व्यक्त करत सत्ताधारी भाजपवरती गंभीर आरोप केलेत। त्यामुळे या व्हिडिओमध्ये हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे त्याचा सविस्तरपणे आढावा घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नीट पहा। 10 जून रोजी कोलकात्याच्या अलीपूर परिसरातील दक्षिण 24 परगणा जिल्हा परिषदेच्या 10 मजली सरकारी इमारतीला भीषण आग लागली। सुरुवातीला ही एक सामान्य आग असल्याचं वाटत होतं, मात्र काही वेळातच परिस्थिती गंभीर बनली। आगीचे मोठमोठे लोट आणि धुराचे ढग संपूर्ण परिसरात पसरले। परिस्थिती एवढी बिकट झाली की अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पाठवाव्या लागल्या। आग आटोक्यात आणण्यासाठी अगदी 24 तासाहून अधिकचा काळ लागला। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सरकारी मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। आणि त्यानंतर समोर आली ती सर्वात मोठी धक्कादायक माहिती। या इमारतीच्या 7व्या 8व्या 9व्या 10व्या मजल्यावरती निवडणूक आयोगाचं साहित्य ठेवण्यात आलं होतं, ज्यामध्ये ईव्हीएम, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीनचा समावेश होता। आता याच आगीमध्ये जवळपास 4,000 ईव्हीएम सह निवडणूक आयोगाचं सर्व साहित्य जळून खाक झालं। काही अहवालांनुसार या ईव्हीएम मशीन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आल्या होत्या। त्यामुळेच या आगीवरून आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले। सुरुवातीला शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती, पण नंतर आगीचा पॅटर्न सामान्य नसल्याचं लक्षात आल्यानं संशय वाढू लागला। पहिल्यांदा आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर लागली होती, मात्र त्यानंतर ती थेट 8व्या 9व्या आणि 10व्या मजल्यापर्यंत वेगानं पसरली। मात्र इथे संशयास्पद बाब म्हणजे 4थ्या 5व्या 6व्या आणि 7व्या मजल्यावरती या आगीचा फारसा प्रभाव दिसला नाही। त्यावरूनच ही आग लागली की लावली असा संशय बळावला आहे। जर ही आग लागली असती तर ती एकामागून एक अशा प्रत्येक मजल्यावरती पसरायला हवी होती, पण इथे काही मजले तुलनेमध्ये कमी प्रभावित असताना आगीमुळे थेट 8व्या 9व्या आणि 10व्या मजल्यावरती जास्त नुकसान कसं झालं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता तपास यंत्रणा कामाला लागल्या। तर दुसरीकडे या घटनेमुळे पश्चिम बंगालमधील राजकारण चांगलंच तापलंय। ईव्हीएम घोटाळा करून, वोटचोरी करून भाजपनं पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप आधीच ममता बॅनर्जी करत होत्या। त्यात राहुल गांधींनी देखील लोकसभा निवडणुकीतील भाजपची वोटचोरी काही महिन्यांपूर्वीच पुराव्यासह देशासमोर उघड केली होती। त्यात आता थेट 4,000 ईव्हीएम मशीन आगीमध्ये जाळल्यानं विरोधी पक्षांकडून भाजप सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार आरोप केले जात आहेत। ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं सरकारी इमारतीला लागलेला आगीचा व्हिडिओ शेअर करत निवडणूक आयोगावरती हल्लाबोल केलाय। निवडणूक आयोग नेहमीच प्रश्नांपासून पळू शकत नाही। ईव्हीएम आणि सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्यासाठी आधी न्यायालयात दाद मागण्यात आली होती, मग अशी घटना घडलीच कशी? हा केवळ एक अपघात आहे की महत्वाचे पुरावे नष्ट करण्याचा सुनियोजित कट आहे, असा प्रश्न तृणमूल काँग्रेसनं विचारला आहे। तर काँग्रेसनं आग कशी लागली, ती 9व्या आणि 10व्या मजल्यापर्यंत कशी पोहोचली, हे भाजप सरकार आणि निवडणूक आयोगानं स्पष्ट करावं असं म्हणत दोघांनाही धारेवर धरलंय। तर सरकारी इमारतीला आग लागून हजारो ईव्हीएम जाळले कसे, यावरती भाजपनं उत्तर द्यावं अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे। तर ईव्हीएम घोटाळ्याचे पुरावे मिटवण्यासाठीच भाजपनं ही आग लावल्याची शंकाही विरोधकांनी उपस्थित केली आहे। पण भाजपच्या नेत्यांनी सुद्धा यामध्ये काही कट आहे का, अशी शंका उपस्थित करत तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या भ्रष्ट कारभाराच्या फाईल्स आणि पुरावे नष्ट करण्यासाठीच ही आग लावली गेली का, असा सवाल उपस्थित केलाय। आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकरणामध्ये शंका व्यक्त करणाऱ्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूचे नेते मागे नाहीत। या उलट सोशल मीडियावर तर अनेक प्रकारचे दावे आणि प्रतिदावे सुरू आहेत।
काही लोकांनी हा प्रकार सुरक्षेतील गंभीर निष्काळजीपणा असल्याचं म्हटलंय, तर काहींनी यामागं मोठं राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केलाय. कोण भाजपवरती आरोप करतोय, तर कोण तृणमूल काँग्रेसवरतीच संशय व्यक्त करतोय. म्हणजे सोशल मीडियावर तर या 4,000 ईव्हीएम जळाल्याच्या प्रकरणावरून एक वेगळीच वॉर सुरू आहे. मात्र तपासाचा विचार केल्यास 3 प्रमुख शक्यतांनुसार सध्या तपास सुरू आहे. पहिली शक्यता म्हणजे विद्युत बिघाड किंवा शॉर्ट सर्किट. दुसरी शक्यता म्हणजे सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी. आणि तिसरी शक्यता घातपात म्हणजे आग लावल्याचा संशय. आधीच ईव्हीएम घोटाळा, वोट चोरीच्या आरोपांनी पश्चिम बंगालसह देशातील अनेक निवडणुका गाजत आहेत. त्यात आता 4,000 ईव्हीएम आगीत जळाल्यानं, आग लागल्याचा वेगळाच पॅटर्न समोर आल्यानं आणि राजकीय आरोप प्रत्यारोपानं हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय चर्चेचा विषय बनलाय. त्यामुळे आगामी काळामध्ये हे प्रकरण कोणतं नवं वळण घेतं आणि या आगीमागचं खरं कारण खरंच समोर येतं का, हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? ही आग केवळ एक दुर्घटना आहे की वोट चोरीचे पुरावे नष्ट करण्याचा कट आहे? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा.